आता बघा आपण पाहणार आहोत मुलांनो, इथे तुम्हाला दिला एक प्रयोग दिलेला आहे की वनस्पतीच्या अवयवात झालेले अनुकूलन, जे वनस्पती आहे त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अनुकूलन झाले ते एका प्रयोगाच्या माध्यमातून इथे आपल्याला इथे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आता ते आपण प्रयोग कोणता आहे बघा तो देखील बघणार आहोत. हा प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व वस्तूंचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. कोणकोणते बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाबूळ, गाजर, कांदा, बीट, कारळे, द्राक्षफळ या सगळ्यांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षणामध्ये बघा तुम्हाला इथे काय म्हणजे हे वनस्पती आहे पण त्याला कोणत्या प्रकारचे तंतू आहेत, जे मुळं आहेत ती कशा प्रकारे वाढली गेली, त्याचं देठ कोणतं आहे, ते कोणत्या रंगाचे आहेत, कोणत्या आकाराचे आहेत, या सर्व गोष्टीचं तुम्हाला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. त्यांनी तुम्हाला फक्त निरीक्षण करायला सांगितलं की तुम्हाला बघायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यायची. अनुमान, वनस्पतीचं खोड कोणतं आहे, मूळ कोणतं आहे, पान कोणतं आहे, अनुकूलन. तर बघा अशा प्रकारे आपल्याला त्याचं निरीक्षणामध्ये काय निरीक्षण करायचं आहे, वनस्पतीचे जे म्हणजे हर एक जी वनस्पती तुम्ही इथे बघत आहात, मग तो बटाटा असू दे, कारलं असू दे, बीट असू दे, गाजर असू दे, ॲलोवेरा असू दे, तर तुम्हाला त्याचं ते खोड कसं आहे की ते जे वनस्पती आहे त्याचा खोड कोणत्या प्रमाणामध्ये आहे, त्याचं मूळ कोणतं दिसत आहे, त्यांचे पानं कशी आहेत, त्याचा रंग कसा आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये असलेले ते कशा आकाराची आहे, ती किती लांबट आहेत, या सर्व गोष्टीचं तुम्हाला काय करायचं, या अवयवात अनुकूलन आढळते का नाही ते बघायचं. बघा अशा प्रकारचं तुम्हाला इथे त्या सर्व गोष्टीवरती काय करायचं आहे, निरीक्षण करायचं. त्याच्या खोडामध्ये, मुळामध्ये आणि पानामध्ये कशा प्रकारची विविधता आहे हे देखील इथे आपल्याला त्याच्या पानामध्ये बघायचं आहे. बघा आता इथे तुम्हाला काय आहे, खोड म्हणजे कोणता आहे, बटाटा आणि कांदा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत आहे की जो बटाटा आहे त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारची मुळं बाहेर आली आहेत का, तर नाही. मग जो कांदा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची मुळं ही बाहेर आलेली आपल्याला पाहू शकता. आणि जो बटाटा आहे बघा याच्यामध्ये मूळ नाही आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, अनेक प्रकारचे छोटे छोटे जे काळ्या कलरचे जे डॉट दिसत आहेत. मग बटाटा देखील काय आहे, एक खोड आहे. हे कुठे येतात, जमिनीमध्ये येत असतात. आता मूळ काय आहे, गाजर आहे. आता बघा इथे काय दिलंय, मूळ काय आहे, गाजर आणि बीट. याच्यामध्ये देखील काय फरक दिसत आहे ते बघा, याची जी मूळ बीट आहे या बीटामध्ये देखील कांद्याप्रमाणे छोटे छोटे मुळे हे बाहेर आले दिसत आहे. परंतु याचे जे पाते आहेत ते किती बघा उंच उंच लांब गेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये देखील आपल्याला काय दिसत आहे, फरक दिसत आहे. कोरफड आणि जलपर्णी याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्या खोडामध्ये, त्याच्या पानामध्ये की बघा याचं जे खोड असतं ते खूप जाडसर असतं. जे कोरफडचं जे खोड आहे ते कसं आहे, जाडसर आहे. परंतु जे जलपर्णीचं जे खोड आहे ते कसं आहे, आपण पाहिलं ते कसं आहे, पातळ आहे, ते लवचिक आहे आणि ते सॉफ्ट आहे, हे देखील आपण पाहिलेलं होतं. आता आपण बघा पाहणार आहोत. हे झालं आपलं मुलांनो की कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे की जे आपण सर्व पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये आपण फरक पाहिलं की त्याच्या खोडामध्ये, पानामध्ये कशा प्रकारचा फरक आहे हे आपण पाहिलं होतं. आता आपण पाहणार अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. अन्नग्रहणासाठी, अन्नग्रहण करणे म्हणजे खाण्याच्या ज्या पद्धती आहे, ॲडॅप्शन फॉर फूड इन प्लांट्स आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत ते देखील आपण या पाठाच्या माध्यमातून बघा आपण शिकणार आहोत. आता इथे बघा काय दिलं आहे, अमरवेल आहे. अमरवेल म्हणजे काय आहे बघा इथे की अमरवेलीसारख्या काही वनस्पती ह्या परपोषी असतात. म्हणजे ते स्वतःचे अन्न स्वतः करू शकत नाही. म्हणजे आपण बघा शिकलोय वनस्पती काही स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. म्हणजे स्वयंपोषी म्हणजे काय की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना स्वयंपोषी बोलतात. परंतु जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना काय बोलणार आहोत, परपोषी बोलणार आहोत. मग आता जे वनस्पती आहेत काही ज्या अमरवेलीसारख्या त्यांना तर पानच नाही. मग वनस्पती या पानाच्या माध्यमातून अन्न तयार करत असतात. मग अशा वेळी ते पानाच्या माध्यमातून अन्न तयार करतात म्हणून त्या काय आहेत, स्वयंपोषी आहेत. परंतु त्यांना पानच नाही म्हणून त्या काय करतात, खोडाच्या माध्यमातून अन्न तयार करायचा प्रयत्न करतात. बघा अमरवेलीसारख्या काही वनस्पती या परपोषी आहेत. त्याच्यातला फरक मी तुम्हाला सांगितला आहे. म्हणजे काय, पॅरासिटिक्स असतात. म्हणजे अमरवेलीचे शरीर हे पिवळ्या तंतूने बनलेले आहे. आता इथे तुम्ही चित्रामध्ये बघा पाहू शकता कशा प्रकारे पिवळ्या तंतूने हे काय केलेलं आहे, बनलेलं आहे. अशा प्रकारे पिवळ्या प्रकारचे हे ते तंतू झालेले आहेत आणि ते काय आहे, ते बनत आहे. मग अशा प्रकारे पिवळ्या प्रकारचे तुम्हाला अशा बऱ्या ठिकाणी तुम्ही जातात, एखाद्या वेळेस तुम्ही गवताळ भागात गेलात किंवा तुम्ही जंगलात गेला किंवा एखाद्या छोट्या बागेमध्ये गेलात, तिथे अशा प्रकारची जर पिवळी गोष्ट तुम्हाला इथे दिसत असेल अशी वनस्पती, तर तुम्ही समजायचं ही कोणती आहे, अमरवेलीसारखी. अमरवेल ही अशी आहे, वेल आहे की ती कशी आहे, पूर्ण जाळीदार अशी पसरलेली आहे आणि तिचं जे शरीर आहे पिवळ्या तंतूने कशा प्रकारे बनलं हे देखील पाहता.
पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. जसं मी आताच सांगितलं तुम्हाला की त्या अमरवेलीला पानं नाहीये, ती पिवळ्या तंतूने ती बनली आहे, ती पिवळ्या रंगाची आहे आणि ती पूर्ण काय करत असते, झाडाला ती गुंफटून घेत असते आणि त्याच्यामुळे ती पानं नसल्यामुळे अमरवेल काय करू शकत नाही, ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून तिला परभुशी बोलले जातात. ती आधारक व वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्ये शोधून घेत असते. ती कोणाचा तरी आधार घेत असते, नाहीतर ती खोडाच्या माध्यमातून पोषक द्रव्ये शोषून घेते. ती खोडाला काय करते, लपटून घेते, स्वतःला गुंडाळून घेते आणि खोडातून ती काय करते, सर्व अन्न आणि पाणी मिळवण्याचा प्रयत्न करते. शोषून घेण्यासाठी तिला चूषक म्हणजे काय म्हणणार आहे, हेस्टोनेरियल मूळ असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, हेस्टोनेरियल मूळ, की ज्या खोडाच्या माध्यमातून ती अन्न ग्रहण करायचा ती प्रयत्न करत असते. तर अशा प्रकारची अमरवेल आहे, ती काय आहे, तिला पाने नाही आहेत, पण ती काय करत आहे, ती कोणाचे तरी आधार घेते, वनस्पतीच्या खोडातून ती काय करत असते, पोषक द्रव्ये शोधून घेत असते. तिला चूषक म्हणजेच मुळे असे असतात. चूषक म्हणजे शोषणारे, चुसून घेणारे काय आहेत, तिला मुळे असे आपण म्हणणार आहोत. ती आधारक म्हणजेच होस्ट, वनस्पतीमधून अन्न व पाणी शोषून घेते. जसं मी सांगितलं की ती आधार घेत असते का हर एक गोष्टीचा आणि त्याच्यामधून ती अन्न आणि पाणी घेत असते. आता जसं त्याचं दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं, जसं अमरवेलचं उदाहरण सांगितलं, तसं त्यांनी बुरशीचं देखील उदाहरण ते सांगितले आहे. बुरशी ही काय करत आहे बघा, बुरशीमध्ये काही हरितद्रव्य आहेत बघा, म्हणजेच काय आहे, क्लोरोफाईल 11 आहे. नसल्या बघा, बुरशीमध्ये ही हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफाईल 11 नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. म्हणजे अमरवेल जसं स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याचप्रमाणे जी बुरशी आहे ती देखील स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, कारण बुरशीमध्ये हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफाईल 11 नसल्यामुळे ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यात प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. ती भाकरी व पाव यासारख्या पिष्टमय पदार्थातून अन्न मिळवते. भाकरी आणि पाव हा पिष्टमय पदार्थ आपण शिकलोय की नाही, त्या पाचवीमध्ये पिष्टमय पदार्थ कोणते, शर्करा पदार्थ कोणते, स्निग्ध पदार्थ कोणते. मग पिष्टमय पदार्थ बघा इथे आलेला आहे. पिष्टमय पदार्थ म्हणजेच काय, की जे पिठापासून बनले गेलेले जे पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, पिष्टमय पदार्थ असे बोलणार. मग पिठापासून बनले गेलेले कोणते आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, मका आहेत. ही कोणती आहेत पदार्थ, पिष्टमय पदार्थ आहेत, की ज्याच्यापासून पीठ तयार केलं जातं. त्या पदार्थांना काय बोलले जातात, पिष्टमय पदार्थ असे बोलले जातात. हे आपण 5वीच्या पुस्तकामध्ये अभ्यास करताना आपण हा लेसन आपण घेतलेला आहे. मग ती आहे ती भाकरी व पाव्यासारख्या पिष्टमय पदार्थामधून अन्न मिळवते. मग तिला जर अन्न मिळवायचं असेल तर मग ती कशी अन्न मिळवते, जी भाकर असेल, की आपल्याकडे बघा खूप दिवसापासून समजा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये एखादी भाकरी राहिली, चपाती राहिली, पाव राहिला आणि आपण ते बरेच झालं ओपनच केलं नाही, जर त्याला हवाच मिळाली नाही, मग त्याच्यामध्ये ती आपोआप अन्न निर्माण करायचं काम होतं आणि तिथे बुरशी तयार होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफाईल 11 नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही, कारण त्याला प्रकाशच मिळत नसल्यामुळे तिला अन्न मिळत नाही आणि म्हणून ती काय करते, पिष्टमय पदार्थावर काय करते, आपलं अन्न मिळवण्याचं ते काम करते. आणि त्या ठिकाणी बघा या अशा प्रकारची एक पातळ जाळी तयार होत असते. मला दिसत आहे की जो पाव आहे किंवा समजा एक प्रकारे बघा चपाती आहे किंवा भाकर आहे, ती खूप दिवस डबाबंद ठेवली, तुम्ही पण एखादा प्रयोग हा घरी करून पाहू शकता, की एखाद्या चपातीचा छोटासा तुकडा तुम्ही हवाबंद डब्यात 4 दिवस ठेवा, त्याला खोलू नका, ओपन करू नका आणि 4 दिवसानंतर बघा तो तुम्हाला कसा दिसतो आहे. मग तुम्ही जेव्हा ओपन करताल तेव्हा तुम्हाला त्याच्यातून थोडंसं काय डस्ट बाहेर पडल्यासारखी दिसेल. जसं तुम्ही ओपन कराल तेव्हा त्याच्यामधून थोडासा धूळ आल्यासारखं वाटेल आणि ती काळपट झाल्यासारखी देखील तुम्हाला दिसू शकते. तर तुम्हाला ती कशी काळपट झाल्यासारखी दिसू शकते आणि त्याच्यातून एक प्रकारचा उग्र वास देखील येत असतो. तर अशा प्रकारची ही जी बघा बुरशी आहे त्याच्यात देखील आपण स्वतःचं अन्न काय करत आहे, त्या पिष्टमय पदार्थातून ते आपलं अन्न तयार करत असते, ती मिळवत असते, अन्न बनवत असते. बघा आता इथे काय दिले बघा, अशा प्रकारची जी चपाती त्याच्यामध्ये बघा अशी बुरशी लागलेली आहे या चपात्यांना, जे दिसते हा जो बुरशीचा पार्ट आहे. मग हा जो पाव आहे, मग ती चपाती म्हणा किंवा पाव म्हणा, भाकरी म्हणा किंवा पाव, याच्यातून ती अशा प्रकारे काळपट हिरवट जो रंग ती सोडत असते आणि त्याला एक प्रकारचा वास येतो. म्हणजे ती चपाती पूर्णपणे खराब झालेली आपण इथे पाहू शकतो. काय आहे, खराब झालेली इथे दिसत आहे. इथे देखील तुम्हाला भाकरीमध्ये ती खराब झालेली दिसत. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. जेव्हा शोषून घेत असतं त्याला काय असतात, अन्न शोषून घेण्यासाठी मुळासारखे जे एकदम बारीक केसासारखे काय असतात ते तंतू असतात आणि ते काय करतात, बुरशीला मुळासारखे तंतू असल्यामुळे ते अन्न शोषून घेण्यासाठी त्याला त्याचा फार उपयोग होत असतो. म्हणजे ते बारीक न असल्यामुळे ते काय होते, अन्न शोषून घेत असते. बघा
अशा प्रकारचा जो ब्रेड आहे बघा, तो ब्रेड देखील कधी कधी खराब झाला की त्याच्यामध्ये अशा प्रकारची ही बुरशी तयार होते. म्हणजे आपण बघू शकतो की एखादा एक्सपायरी डेट झालेला असेल, तर त्याची तारीख संपलेली असेल, मग त्यावेळेस देखील आपल्याला ही बुरशी कशी, हा जो पाव आहे तो कसा दिसतो, हिरवट असा दिसतो, तो काळसर असा दिसतो आणि त्याच्यामधून तो असा ओलसर झालेला दिसत असतो. म्हणजेच काय, त्या ठिकाणी काय झाली आहे, बुरशी तयार झालेली आहे. आणि मग अशा प्रकारचं जो असतो आपण ते खात नाही, त्याचा वास येतो आणि जो उग्र वास येत असतो. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता आहे. जर वनस्पतीची जर वाढ व्हायची असेल, मग हर एक प्रकारची वनस्पती आहे, मग ती कोणती असू दे, त्याच्यासाठी कशी आवश्यकता आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याची काय आहे आवश्यकता आहे. आणि त्याप्रमाणे त्याची ग्रोथ ही होत असते. बरोबर मुलांनो, वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्याला या गोष्टींची आवश्यकता ही वाटत असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता आहे, की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन मिळू शकत नाही, उपलब्ध होत नाहीये, तिथेच म्हणजे डिफिसिएट असते, अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती. मग ज्या ठिकाणी समजा आपल्याला नायट्रोजन, आपण पाहिलं जसं की वनस्पती वाढीसाठी आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ह्या 3 गोष्टीची आवश्यकता आहे. कोणती, नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या 3 गोष्टीची आवश्यकता जर आपल्याला आहे, तर एखाद्या ठिकाणी जर आपल्याला नायट्रोजन नाही मिळत आहे, तर नायट्रोजनची जी कमतरता आहे, डिफिशियन्सीचा अर्थ काय, कमतरता आहे, तर त्या ठिकाणच्या ज्या वनस्पती असतात, अशा ठिकाणी ज्या वाढणाऱ्या काही ज्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतींना आपण बघा पाहणार आहोत. त्या कोणत्या आहेत बघा, ही घटपर्णी आहे, व्हीनस फ्लायट्रॉप आहे, ड्रॉसर आहे. या कीटकाचे भक्षण करून नायट्रोजनची ही गरज भागवली जाते. मग ते काय करत आहेत की या वनस्पतींना ते खाण्याचं काम करत आहेत. बघा, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॉप आणि ड्रॉसर या कीटकाचे भक्षण, म्हणजे हे जे कीटक आहेत त्यांचं भक्षण करून ते नायट्रोजनची गरज भागवतात. मग ज्या वनस्पतींना नायट्रोजन मिळत नाही, मग त्याची जर गरज भागवायची असेल, ती नायट्रोजनची कमतरता जर पूर्ण करायची असेल, तर त्यावेळेस काय करावं लागतं आहे, मग घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॉप आणि ड्रॉसेरा या कीटकांना काय केलं जातं, भक्ष्य केलं जातं. बघा, अशा प्रकारे ती तिथे जर त्या पानावर बसली असेल, त्या वनस्पतीवर बसली असेल, तर ती खाऊन घेण्याचं काम करते, त्यांचं भक्षण करते, त्यांना खाण्याचं काम करण्याचं काम ही वनस्पती करत असते. आणि जी नायट्रोजनची जी कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्याचं देखील हे काम करत असते. बघा, अशा प्रकारे बघा, हे काय दिलं आहे, घटपर्णी आहे, व्हीनस आहे आणि फ्लायट्रॉप आहे. तर काय करत असते ती वनस्पती, बघा, त्यांचं भक्षण करून नायट्रोजन पूर्ण करण्याचं काम करते, त्यांची गरज भागवत असते आणि त्या ठिकाणी त्याची ती गरज पूर्ण होत असते. पुढे आपण पाहणार आहोत, कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलामध्ये अनुकूलन झालेले असते. बघा, कीटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणजे काय, त्यांना खेचून आणण्यासाठी, ते पण पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलामध्ये हे अनुकूलन झालेले असते. आणि त्यामुळे जे कीटक आहेत, ते जे छोटे सजीव आहेत, जे कीटक आहेत, त्यांनी त्या पानामध्ये यावे, त्यांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी, ते तिथे स्थिर राहण्यासाठी त्यांना पाने किंवा फुलामध्ये त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं अनुकूलन झालेलं देखील आपण याच्यामध्ये पाहू शकतो. अशा प्रकारे बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की कशा प्रकारे ते आकर्षित असं पानं केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ते कीटक आलेलं आहे आणि त्याला पकडलेलं आहे. प्राण्यांमधील अनुकूलन, आता हे झालं मुलांना वनस्पतीमधील अनुकूलन, की आता हर एक जे प्राणी आहे जे तुम्हाला इथे दिसत आहे, जिराफ आहे, अस्वल आहे, कांगारू आहे, नाग आहे, जे पक्षी आहेत, मग हर एक प्रकारचे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अनुकूलन म्हणजे ॲडॅप्शन इन ॲनिमल. बघा, हे प्राण्यांमधील अनुकूलन आहे. मग ते कोणत्या प्रकारचं आहे ते देखील आता आपण पाहणार आहोत. आता इथे काय दिले, आपल्या सभोवती असणारे विविध प्राण्यांचे निरीक्षण केल्यास ते कुठे राहतात, काय करतात. बघा, जेव्हा आपल्या सभोवती जे हर एक प्रकारचे जे प्राणी राहतात, आता आपण मानवी वस्तीमध्ये राहत असतो, म्हणजे आपण जिथे राहतो तिथे वाघ, सिंह, हत्ती येऊ शकतात का, तर नाही. मग तिथे कोल्हे पण येऊ शकतात का, तर तिथे साप येतात का, नाही. तर हे सगळे प्राणी कुठे राहतात, ते जंगलात राहतात. मग यांनी काय दिले की आपल्या सभोवती असणारे प्राणी म्हणजे आपण ज्यांना, आपल्या ज्या प्राण्यांची आपल्याला माहिती आहे की जे जंगलामध्ये राहतात किंवा ज्याप्रमाणे ते झूमध्ये राहतात, राणीच्या बागेमध्ये जे सर्व काही प्राणी आहेत, मग त्या प्राण्यांचे निरीक्षण केलं, ते कुठे राहतात, काय करतात. मग आपण त्यांचा विचार केला की ते प्राणी कुठे राहतात, ते काय करतात, म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण काय आहे. जो हर एक प्राणी हा एकाच ठिकाणी राहतो का, ते हर एक जे विविध प्रकारचे जे प्राणी आपल्याला इथे दिसत आहेत, ते प्राणी काय आहेत मुलांना, ते हर एक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असतात. मग ते काय करतात, त्यांनी हा प्रश्न विचारलाय. मग असे जे हर एक जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते त्यांनी तुम्हाला विचारले आहेत की तुम्ही देखील याचा विचार करणं गरजेचं आहे की प्राण्यांमध्ये काय विविध आहे, हे प्राणी कुठे राहतात, ते काय करतात, त्यांच्या पाठीचा कणा म्हणजेच काय आहे,
वेट्रेबल इज कोलियम, पंख, त्याचे पंख कसे आहेत, त्यांचे कल्ले कसे आहेत, त्याचे ग्रिल्स कसे आहेत, शेपूट, यांच्यात विविधता आढळते. म्हणजे हर एक गोष्टीमध्ये विविधता आढळते. म्हणजे कोणाची उंची कमी आहे, कोणाची उंची जास्त आहे, कोणाचा जर रंगामध्ये फरक आहे, उंचीमध्ये फरक आहे, त्यांच्या आवाजामध्ये फरक आहे, त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये फरक आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये फरक आहे, त्यांचा आवाज जे दर्शवतात त्यांच्या प्रत्येक आवाजामध्ये फरक आहे, त्यांचं वास्तव्यामध्ये फरक आहे, त्यांच्या शिकारामध्ये फरक आहे. म्हणजे हर एक गोष्टीमध्ये काय आहे, त्यांचा फरक आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की त्यांचे पंख, त्यांचे कल्ले, शेपूट, म्हणजे त्या काहींना शेपटी आहे, काहींना शेपटी नाही आहे, काहींना कल्ले आहेत, काहींना कल्ले नाही. मग अशा हर एक प्रकारच्या प्राण्यामध्ये अनुकूलता पाहू शकतो. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्याची त्वचा, ही स्किन व आकार यामध्ये बदल दिसून येतो. की जे जमिनीवर जे प्राणी राहतात आणि जे पाण्यामध्ये प्राणी राहतात त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. की जमिनीचे प्राणी राहतात आणि त्यांची जी स्किन आहे आणि जे प्राण्यामध्ये जे प्राणी राहतात त्यांची जी त्वचा आहे, पाण्यात राहणाऱ्या प्राण्याची त्वचा, स्किन व आकार यामध्ये काय आहे, आपल्याला बदल दिसून येतो. काय बदल दिसून येत असेल मुलांना, तुम्ही सांगा बरं. काय वाटत असेल की जे जमिनीवर हर एक प्रकारचे प्राणी राहतात, मग त्याच्यामध्ये सर्व आले, गाढव आलं, कुत्रा आलं, मांजर आलं, शेळी आली, गाय आली, हत्ती आली, म्हणजे सर्व प्रकारचे प्राणी. आणि त्याचप्रमाणे जे आपण पाण्यामध्ये जे प्राणी पाहिले, मग ते कोणते प्राणी आहे, हर एक प्रकारचे सर्व प्रकारची जी फिश आहे ते प्राणी. मग ह्याच्यामध्ये पाण्यात जे राहतात आणि जे जमिनीवर राहतात म्हणजे काय फरक असू शकतो, की साहजिकच जे पाण्यात राहतात त्यांची जी स्किन आहे, जे आपण बोलतो ती आपण जमिनीत राहतो, मग ती स्किन कशी आहे, ती त्वचा कोरडी आहे, ती सॉफ्ट आहे, नरम आहे. आणि त्याप्रमाणे जसं पाण्यामध्ये राहतो ती कशी आहे, गुळगुळीत आहे. कशी आहे ती, मांसल आहे, ती गुळगुळीत आहे. मग हर एक जे प्राणी बघा तुम्हाला इथे दिसत आहे, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यापेक्षा पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे कुत्रा आहे, मांजर आहे, त्याचप्रमाणे कोंबडी आहे, बेडूक आहे, गाय आहे, हे सर्व जे प्राणी आहेत, मग यांच्या स्किनमध्ये आणि पाण्यात राहणाऱ्या स्किनमध्ये खूप मोठ्या आकारात म्हणजे फरक असतो. बघा, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्याची त्वचा व स्किन कशी आहे बघा. ही जे हर एक प्रकारचे प्राणी आहेत त्याच्यामध्ये काय दिसून येतो, आपल्याला बऱ्याच प्रकारचा घटकामध्ये बदल दिसून येतो. उदाहरणार्थ जो मासा आहे, मग त्याच्या शरीराचा आकार दोन्ही टोकाकडे निमुळता होत असतो. ते दोन्ही टोकाकडे त्याच्या शरीराचा जो आकार आहे तो बघा कशा प्रकारे ते पाहत आहे, तो निमुळता होत राहतो, म्हणजे स्पॅन्डल होत राहतो, स्पॅन्डल शेप असतो. त्वचेवर काय आहेत, खवले आहेत. बरोबर आहे की कोणत्याही प्राण्याच्या शरीरावर खवले आहेत का, तर जसं आपण पाहिलं होतं की प्राण्यावर कोणत्याही जो पाण्यामध्ये मासे असतात त्याच्या शरीरावरती काय आहे, ते खवले असतात. आणि त्याचप्रमाणे त्याला स्केल बोलतात, जो शरीरावर पर असतात. काय आहे बघा, अशा प्रकारचे काय आहेत, हे पर देखील आपल्याला आढळून येत असतात. अशा प्रकारचा हा जो सुंदर मासा इथे आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या त्वचेवर हे खवले असतात. अशा प्रकारचे बघा, श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. बघा, हे कल्ले इथे दिसतात तुम्हाला, हे कल्ले आपलं श्वसनासाठी. आपण श्वसन कुठून घेतो, नाकाद्वारे घेतो, परंतु त्यांना श्वसन घ्यायचं असतं तर ते कुठून घेतात, कल्लेपासून अजून घेतात. पापण्या म्हणजे आयलाइड्स हे पारदर्शक असतात, त्याच्या ज्या पापण्या असतात त्या कशा असतात, पारदर्शक असतात. म्हणजे त्या आपल्या सहज उघड्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला एक खास सूक्ष्मदर्शकाची गरज असणार. आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की त्यांचे जे पापण्या आहेत ते कशा दिसतात. पापण्या हे पारदर्शक असतात. या प्राण्याच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. या प्राण्यामध्ये काय असतात, प्राण्याच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात, जेणेकरून जेव्हा ते पाण्यात जातात तेव्हा त्यांना श्वसनासाठी त्या उपयोगी पडतात. म्हणून त्याच्यासाठी काय आहे, त्यांना हवेच्या पिशव्या देखील तिथे दिल्या जातात. तर अशा प्रकारचा एक सुंदरसा असा मासा आहे. ते नाकाऐवजी कल्ल्याने श्वास घेतात. त्यांच्या पापण्या ह्या पारदर्शक असतात. त्यांच्या शरीरात हवेच्या ह्या पिशव्या देखील असतात. आता बघा, बेडूक, बदक यांच्या पायाच्या बोटामध्ये पडदे असल्याने त्यांना पायांचा उपयोग वल्ल्याप्रमाणे होतो. ज्याबरोबर आपण एखाद्या बोटीत बसल्यानंतर आपण काय करतो असं ते आपण हलवत राहतो जसं त्या वल्ल्यांनी, तसं त्याप्रमाणे जे बेडूक आणि जे बदक आहे त्यांना बघा इथे पायाला काय आहेत, असे पडदे आहेत. या ठिकाणी काय दिसत आहे, असे पडदे असतात. पडदे असल्यामुळे त्यांना काय होत आहे की त्यांना पायाचा उपयोग वल्ल्याप्रमाणे होतो. ते जेव्हा पाण्यात जातात तेव्हा पाण्यातून ते जात असताना ते बुडत नाही आणि वल्ल्याप्रमाणे त्याचा वापर होतो. अशा प्रकारे त्याचा पाण्याचे पोच असताना त्याचा उपयोग त्यांना हा होत असतो. आणि त्याप्रमाणे ते पाण्यामध्ये बुडू शकत नाहीत आणि त्यांच्या बोटांमध्ये हे पडद्याचा त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये हा उपयोग हा होत असतो. बेडकाच्या पायातील बोटातील पडदे म्हणजे वेबेड जे बुळबुळीत असतात. कसे असतात, बुळबुळीत आणि म्हणजे स्लिपरी. व त्वचा कशी असते बघा, ही त्रिकोणी डोके असतात. कशी आहे, ही त्रिकोणी आकाराची आहे. दिसते तुम्हाला इथे मुलांना, कशी आहे, त्रिकोणी आकाराची.
डोके, त्यामुळे ते पाण्यात सहज पोहू शकतात. जे त्रिकोणी आकार असल्यामुळे ते पाण्यामध्ये काय करतात, सहज पोहू शकतात. त्यांना कोणत्याच प्रकारचा मुलांनो तिथे पोहण्यासाठी अडचण येणार नाहीये. बदकाच्या पायातील बोटातील हे जे पडदे आहेत हे दिसतात, हे अशा प्रकारचे जे पडदे आहेत आणि ते कसे असतात, ते पोटातील पडदे हे बुळबुळीत आहेत. कसे आहेत, बुळबुळीत आहेत. बुळबुळीत त्वचा आहे, ही त्वचा कशी आहे, बुळबुळीत आहे आणि त्रिकोणी हे डोकं असल्यामुळे त्यांना पाण्यामध्ये सहज पोहता येतं आणि ते सहज पाण्यामध्ये काय करू शकतात, पोहू शकतात. तर अशा प्रकारे जे पाण्यामध्ये त्याची जी रचना दिलेली आहे ती पाहू शकतो. बघा, हे जे शरीरावरील काय आहे, डोके आहे. त्याचप्रमाणे पाहू शकता पाण्यात व जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे व जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. आता बेडूक हा जो प्राणी आहे तो उभयचर प्राणी, म्हणजे तो मुलांना पाण्यातही राहू शकतो आणि तो जमिनीवर देखील राहू शकतो आणि म्हणून तो पाण्यात व जमिनीखाली, तो पाण्यात राहतो, खाली असतो, जमिनीच्या खाली देखील असतो, तो पाण्यात असतो आणि जमिनीवर देखील राहत असतो. तो त्वचेद्वारे व जमिनीवर असताना म्हणजे पाण्यात राहतो आणि तो जमिनीवर राहतो. मग जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे काय करत असतो व जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. जेव्हा तो जमिनीखाली असतो तो त्वचेद्वारे तो श्वसन करत असतो आणि जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा नाक आणि फुफ्फुसाद्वारे काय करत असतो, तो श्वसन करण्याचा तो काम करत असतो. म्हणजे दोन्ही प्रकारे तो काय करत असतो, श्वसन घेण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे तो त्याच्या त्वचेद्वारे देखील तो श्वसन करतो. त्याचप्रमाणे नाक आणि त्याच्या फुफ्फुसाच्या माध्यमातून देखील तो श्वसनाचं हे काम करत असतो. तर अशा दोन्हीच्या माध्यमातून तो काय करत आहे, श्वसनाचं हे काम करण्याचं तो करत आहे. तर अशा प्रकारे बेडूक हा कसा आहे, पाण्यात आणि जमिनीत ह्या दोन्ही ठिकाणी राहत असतो. आता बघा, आपण पाहणार आहोत त्याची जी पाठ आहे त्याला गवतात लपण्यासाठी मदत करत असते. बघा की गवताचे जे बेडूक आहे त्याची जी पाठ आहे ती गवतामध्ये त्याला लपायला मदत करत असते. मग आपल्याकडे जे हर एक प्रकारचे जे बेडूक आहेत ते बेडूक काय करतात की ते स्वतःला लपवण्यासाठी किंवा श्वापदापासून, हिंस्र प्राण्यापासून बचाव करण्यासाठी ते काय करतात, गवतामध्ये लपतात आणि ज्या आकाराचा आहे त्याप्रमाणे आकाराचं ते स्वतःला त्याच्यामध्ये हे करतात. त्याच्यामध्ये जो आकार आहे तो गवताचा आकार आहे, त्या आकारामध्ये ते स्वतःला सहज लपवू शकतात. त्याप्रमाणे जो सरडा आहे तो देखील जो प्राणी आहे तो देखील काय करतो आहे की ज्याप्रमाणे एखाद्या शत्रूने जर हल्ला केला तर हल्ला केल्यानंतर आपल्याला स्वतःला त्याच्यापासून वाचवण्यासाठी तो त्या गवताच्या आकाराचा किंवा त्या झाडाझुडपाच्या आकाराचा रंग काय करत असतो, बदलत असतो. त्याचप्रमाणे जो बेडूक आहे तो देखील काय करतो, त्याची पाठ ही हिरवी असल्यामुळे पोपटी असल्यामुळे तो सहज त्या गवतामध्ये काय करतो, हाईड होतो, तो लपतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे त्याची पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. त्याची पाठ ही कशी आहे, ते गवतामध्ये लपत आहे. म्हणजे तो हिरवट आकाराचा जो बेडूक असतो आणि तो सहज गवतामध्ये लपला, तो झाडामध्ये लपला, तो आपल्याला दिसू शकणार आहे का, तर अजिबात दिसणार नाही. म्हणजे त्याचं संरक्षण होत आहे. म्हणजे शत्रूपासून बचाव करण्यासाठी जे बेडूक आहे, त्याचप्रमाणे जो सरडा आहे तो काय करत आहे, ते दोघेही आपला रंग बदलू शकत आहे. जसा बेडूक हा रंग नाही बदलत, परंतु जो सरडा आहे तो काय करतो, रंग बदलत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या शत्रूपासून तो वाचण्याचा तो काय करतो, प्रयत्न देखील करत असतो. तर बघा तिथे दिले बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्याचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. आता त्यांनी सांगितले जे बदक जो आहे, पाणकोंबडी जे आहे, जे पाण्यामधली राहण्याची कोंबडी आहे, अशा ज्या पक्ष्याचे जे पंख आणि पिसं आहे, ज्याचे पंख आणि जे त्याचे जे पिसं आहेत ते तेलकट असतात. म्हणजे त्याच्यावरती काय लावलं आहे, मेनकट लावलेलं आहे असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. जसं आपण वनस्पतीचं पाहिलं की त्या वनस्पतीला देखील मेनकट लावलेलं आहे आणि ते म्हणजे त्याचं वॅक्स लावला आहे, तो पातळ असा थर लावलेला आहे की जेणेकरून त्याच्यावरून पाणी गळून पडते. त्याचप्रमाणे जो बदक आणि पाणकोंबडी आहे त्याला देखील अशाच पक्ष्यांना काय लावलं आहे, पंख व पिसे ही कशी असतात, त्यांची तेलकट असतात. त्याच्यामध्ये पाण्यात बुडत नाही, त्याच्यावर पाणी थांबत नाही, ते त्याच्यावरून पाणी हे ओघळून जाण्याचं हे काम करत असते. तर अशा प्रकारे मुलांना आपण प्राण्यांमधील असलेली जी अनुकूलता आहे त्याचा देखील आपण इथे अभ्यास केलेला आहे.